नमस्कार, मी डॉक्टर शरद माने, माने स्किन केअर नांदेड म्हणून बोलत आहे। आज महाराष्ट्र हेल्थ प्लॅटफॉर्मवर आपल्याला सध्या समाजात अतिप्रमाणात पसरलेल्या एका त्वचा रोगाबद्दल माहिती द्यायची आहे। ते म्हणजे गजकर्ण। आपण लगेच माहितीकडे वळूया। गजकर्ण म्हणजे काय? गजकर्णालाच आपल्याकडे अंजूत म्हणतात, नायटा म्हणतात किंवा आंध्राच्या संलग्न महाराष्ट्रामध्ये कंचुका सुद्धा म्हणतात। त्यालाच आपण गजकर्ण म्हणतो। गजकर्ण हा बुरशीजन्य आजार आहे। हे बुरशीमुळे होतो। गजकर्णाचा बुरशीमुळे असल्यामुळे हा संसर्गजन्य आजार आहे। एकाचा दुसऱ्याला पसरतो कशाद्वारे? तर हा कपड्यातून किंवा शेअर केलेल्या टॉवेलमधून, कपड्यांमधून, साबणामधून हे पसरतो। ज्यालाही गजकर्ण किंवा अंजूत, नायटा, कंचुका आहे त्याने आपले कपडे, आपला साबण कोणाशी शेअर करू नये व दुसरं कोणी त्याचे टॉवेल, कपडे, साबण वगैरे वापरू नये। दुसरी गोष्ट अशी आहे की ज्याला गजकर्ण आहे त्याने तो कपडे वापरतो, जेही कपडे त्या गजकर्णाच्या किंवा अंजूताच्या चट्ट्याच्या संपर्कात येतात, ह्या कपड्याच्या सुतावर, त्या कपड्याच्या स्पिनमध्ये, जसा करदोडा, धागे, दोरे किंवा कपडे यांच्या सुतावर, ह्यांच्या स्पिनमध्ये ही गजकर्णाची बुरशी सध्या 7 ते 8 महिने 28 आठवड्यापर्यंत जगते असं आढळून आलेले आहेत। हे नवीन अपडेट्स आहेत। तर हे कपड्यावरची बुरशी जर आपण तशीच राहिली तर ती परत आपल्या त्वचेला बाधक ठरू शकते। मग काय करायचं? तर कपडे दर 4 ते 5 दिवसाला गरम कडक पाण्यामध्ये अर्धा ते पाऊण तास बुडवून ठेवायचे। गरम कडक पाण्याने अर्धा ते पाऊण तास बुडवल्याने ही ती बुरशी कपड्यावरची नष्ट होऊ शकते। करदोडे, धागे, दोरे होईल तेवढे कमी प्रमाणात वापरायचे। ह्यानं आपल्याला गजकर्ण पसरणे आणि आपल्याला परत इन्फेक्शन होण्याचे चान्सेस टाळता येतात। सध्या गजकर्णामध्ये खेड्यापाड्यातून किंवा शहरामध्ये सुद्धा, इव्हन पूर्ण भारतामध्ये, बिहारचे पेशंट असतील, राजस्थानचे असतील, महाराष्ट्रातले असतील किंवा साऊथमधले, कर्नाटक, आंध्रातले असतील, इकडे अशी प्रथा झालेली आहे की गजकर्ण झाले की मेडिकलमधून काही स्टिरॉइडच्या क्रीम घ्यायच्या आणि लावायच्या। या गोष्टीमुळे, स्टिरॉइडच्या क्रीम्समुळे त्वचा रोगातील हा गजकर्ण आजार आणि त्याची बुरशी ही रेजिस्टन्स येत आहे। रेजिस्टन्स येणे म्हणजे काय? ही बुरशी धीट होत आहे, ती सर्वसाधारण औषधाला दाद देईना झाली। त्यामुळे अशा स्टिरॉइडच्या क्रीम घेणे, परस्पर वापरणे हे चुकीचे आहे। ह्यानेच दिवसेंदिवस ह्या आजाराचा प्रमाण वाढत चाललेलं आहे। ट्रीटमेंट घेताना कुठल्याही त्वचारोग तज्ज्ञाकडून व्यवस्थित ट्रीटमेंट झाली पाहिजे आणि कोर्स पूर्ण केला पाहिजे। अर्धवट कोर्स करण्याने सुद्धा ही बुरशी नष्ट होत नाही। बऱ्याच वेळी आम्ही सांगतो पेशंट्सला की काही दिवसानंतर या, फेर तपासणीसाठी या। कारण काय की 50 ते 60% बुरशी मेल्यानंतर माणसाला असं वाटते की आपण बरे झालो, म्हणून लोक अर्ध्यातून ट्रीटमेंट सोडतात। ह्यानं होते उरलेली जी बुरशी असते 40-50% जी काय असेल ती परत फिरून येते। म्हणून मध्येच ट्रीटमेंट सोडू नये, हे एक महत्त्वाची गोष्ट। आज जसं आपण गजकर्णाबद्दल महत्त्वाची माहिती ऐकली, अशीच आपण इतरही त्वचा रोगांबद्दल माहिती देणार आहोत। महाराष्ट्र हेल्थ प्लॅटफॉर्मवर वेळोवेळी आपल्याला नवीन त्वचा रोगांबद्दल किंवा जुनाट त्वचा रोगांबद्दल माहिती मिळेल।
तरी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व ह्या चॅनलच्या टचमध्ये राहा आणि त्वचा रोगांबद्दल वेळोवेळी येणारी माहिती घ्या. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा गजकर्ण या विषयाचा व्हिडिओ, जे की आपल्या सरांनी, डॉक्टर माने सरांनी सांगितलेलं आहे. आणि या व्यतिरिक्त बी अजून तुम्हाला कुठल्या त्यांच्याकडून शंका विचारायच्या असतील किंवा गजकरणाचे अजून काही वेगळे, म्हणजे त्या संदर्भात तुम्हाला खूप काही असं वाटत असेल की ह्या गोष्टी आमच्या क्लिअर व्हाव्यात, त्यासाठी तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. तुमचे काय शंका कुशंका असतील ते आपण सरांना विचारून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि मित्रांनो, शेवटी सांगतो की चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. साथ तुमची, मेहनत आमची.